झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजनच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण एपिसोड बघायला मिळणार आहे. बघा, अनेक कलाकारांची व्यासपीठावर ज्यांनी मुलाखत घेतलेली आहे त्या प्रभा देऊस्कर मॅडम यांची मी मुलाखत घेणार आहे. म्हणजे निवेदिकेची मुलाखत, पण ती निवेदनामुळे नव्हे तर दिग्दर्शनाबद्दल घेणार आहे. कारण प्रभा देऊस्कर गेल्या 40 वर्ष अनेक नाटकांचे दिग्दर्शन करतायत. लहानपणापासूनच नाटकात काम करत होत्या. डॉक्टर विमलाताई पणशीकर यांच्या त्या कन्या. आता प्रभा देऊस्करांची कारकीर्द खूपच मोठी आहे. म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी MA केलेलं आहे, फाईन आर्ट्स घेऊन MA केलेलं आहे, नाट्यशास्त्र केलेलं आहे. अनेक नाटकांचं दिग्दर्शन करत आता त्या इथे मुंबईला येऊन पोचल्यात. पण आपण त्यांची कशाबद्दल मुलाखत घेणार आहोत माहिती का? पद्मगंधा प्रतिष्ठानचा एक उपक्रम होता, स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी. म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात किती स्त्रियांचं योगदान आहे माहिती आहे का आपल्याला? ते शोधून काढलंय विख्यात साहित्यिका शुभांगी भडभडे यांनी. आणि मग अनेक स्त्रियांना त्यावर लिहायला लावलं. 51 संहिता झाल्या, त्यातल्या 25 संहिता निवडून प्रभा देऊस्करांनी दिग्दर्शन केलं आणि एक मोठा कार्यक्रम नागपूरच्या LED सभागृहात सादर झाला. आता हा उपक्रम झाल्यानंतर पद्मगंधा प्रतिष्ठानची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. तर आपण जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल आणि प्रभा देऊस्कर यांच्या कारकिर्दीबद्दल. नमस्कार प्रभाताई. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत ई प्रसारणच्या मुलाखतीत. आणि वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा. धन्यवाद. प्रभाताई 71 वर्ष पूर्ण करतायत, पण इतक्या उत्साही आहेत. दिग्दर्शन करतात काय, मंगळागौरीचे खेळ करतात काय. आता बघा, मला नाही वाटत 71 म्हणावं, उलट करावं का, एकावर 7. मला जास्त आवडेल एकावर 7 केलेलं. बरं, आपण आता संवाद करूया ई प्रसारणमध्ये. हो. प्रभाताई, खरं तर आपण दोघीही नागपूरच्या एकाच सांस्कृतिक जगामधून आलो. मला आठवत आहे 75 ते 80चा काळ, म्हणजे त्यावेळी तिथे भरपूर नाटकं वगैरे व्हायची आणि अतिशय उत्साही असं जग होतं ते. तर त्याच्यानंतर आपली आता भेट होतीये. हो. मग आता एवढ्या वर्षात तुमची जी कारकीर्द झाली त्याबद्दल तुम्ही सांगा ना, आमच्या रसिक प्रेक्षकांनाही आणि मलाही. बापरे, खूप खूप मागे तू मला नेतेस. 75 म्हणजे खूप, अगदी म्हणतात तसं पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. कारण इतकी नाटकं केलेली आहेत 75 सालापासून आणि अगदी आज तागायतपर्यंत, की पूर्ण प्रवास जर सांगायला गेलं तर फक्त प्रवासाचीच मुलाखत होईल. म्हणून मी थोडक्यात टप्प्यात सांगू शकते की तेव्हाचा काळ असा होता नागपूरच्या रंगभूमीचा की जो फक्त स्पर्धेपुरता मर्यादित होता. मग राज्य नाट्य स्पर्धा असेल, कामगार स्पर्धा असेल किंवा कुठल्याही महिला एकांकिका, विनोदी, सगळ्या. तर आमची संस्था होती सुभाष नाट्य मंडळ. तर त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही भाग घ्यायचो आणि त्या नाटकांमध्ये आम्ही कामं करायचो. पण तेव्हा संस्था हे एकच स्पिरिट असल्यामुळे मला हीच भूमिका पाहिजे किंवा असंच पाहिजे असं काहीही नव्हतं. नाही, खूप हेल्दी वातावरण होतं. जो रोल मिळेल तो करायचा, संस्थेला नंबर आला पाहिजे, ही एक भावना होती. आणि त्याच्यातून आम्ही अनेक बक्षिसं मिळवत गेलो. छान छान. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत मिळवत गेलो, अंतिम मध्ये मुंबईला मिळवत गेलो, कामगारमध्ये पहिली मिळाली. नागपूरच्या ज्या स्थानिक स्पर्धा होत्या, डावरे एकांकिका, महिला एकांकिका, अनेक पारितोषिकं मिळाली. आणि मग माझं लग्न झालं 81 साली. मला वाटतं तेही नाटकातच जमलं असेल. हो, नाटकात म्हणजे माझी अटच होती की नाटकवाला नवरा पाहिजे. त्यामुळे आम्ही, आता अगदी गुपित सांगायला हरकत नाही, आमचं दोघांचं लग्न व्हावं. माझे यजमान विजय देऊस्कर, जे उत्कृष्ट नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, अभिनेते, दिग्दर्शक सगळेच आहेत. आमचं लग्न व्हावं, आम्ही दोघांनी एकत्र यावं, अशी आमच्यापेक्षा आमच्या नाटकातल्या मित्रमंडळींची इच्छा होती. अरे बापरे. आणि आम्हाला खूप असं त्यांनी पोषक वातावरण निर्माण केलं की हे दोघं एकत्र यावे. आणि शेवटी आम्ही एकत्र आलो. पण त्याचा नाट्यसृष्टीला फायदाच झाला असं म्हणतो. फायदा झाला आणि मला खूप फायदा झाला. तर
तेव्हापासून आमची जी घोडदौड सुरू आहे नाटकांची, अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या दिग्दर्शनाखाली केलं. अच्छा. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपण हे दिग्दर्शन करू शकतो, बरं. नंतर मग का नाही करायचं. हा. म्हणून मग प्रयत्न केला आणि हळूहळू मला यश मिळत गेलं. उत्तम उत्तम नाटकं माझ्या हातून दिग्दर्शित झाली. आणि मग मी मात्र ठरवलं की नाही, आता मीच नाटकं दिग्दर्शन करणार. आणि सांगते की मग माझ्या नाटकात विजय देऊस्कर काम करायला लागले. हो, म्हणजे अभिमान पिक्चर वगैरे काहीच झालं नाही. नाही, अजिबात नाही. तेवढं आमचं एकमेकांवरचा विश्वास, अच्छा. की त्यांचा विश्वास की प्रभा जे करेल ते योग्य करेल. त्यामुळे मी अगदी मोकळेपणाने या क्षेत्रात वावरत होते. हे क्षेत्र कसं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. मला नाटकाची नावं ऐकायला आवडतील. हा, बिलकुल. आता माझी गाजलेली नाटकं म्हणजे जे स्पर्धेतली 1-2 नाटकं सांगते. अगोचर नाटक होतं हा. की जे प्राथमिक फेरीत पहिलं आलं आणि अंतिम फेरीत दुसरं आलं. 2 मार्कांनी पहिला नंबर गेला. हेच नाटक आमचं कामगार नाट्य स्पर्धेतही पहिलं आलं. नंतर एकांकिका आम्ही खूप गाजलेल्या केल्या. रत्नाकर मतकरींची अंधारवाडा केलं. रमेश पवार यांची सायलेन्स खटला चालू आहे. अंधारवाडा मी बघितलं तुमचं ते नाटक. खूप सुरेख नाटक होतं. असं सस्पेन्स नाटक होतं आणि उत्कृष्ट भूमिका होती माझी त्याच्यामध्ये. पण ह्या एकांकिका होत्या. त्यानंतर संस्कृत नाटकामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्यातनं आमच्या आत्महत्या विजय या नाटकाला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत. अच्छा. रंजन दार्वेकरचं मुळातलं नाटक आत्महत्येची हत्या, त्याचं संस्कृत रूपांतर झालं. त्याचे 4 पात्र होती. 4ही पात्रांना अभिनयाची रौप्य पदकं होती. हा एक इतिहास आहे महाराष्ट्राच्या नाट्य क्षेत्रातला. तुम्ही रंजन दार्वेकर म्हटल्यावर मलाही काही आठवणी जागृत झाल्या. देवबाप्पा रंगभूमी आणि रंजन कला मंदिर ह्या 2 ज्या संस्था होत्या, तर त्यात मी राज्यनाट्य स्पर्धेत काम करत होते. माझं एक नाटक तुम्ही पाहिलं. बिलकुल बिलकुल पाहिलंय. तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की राज्यनाट्यामध्ये जेवढे काही कलाकार होते आमचे तालमीमध्ये, कोणी मोठं नाही कोणी लहान नाही. आल्यानंतर तुम्ही नायिका असा किंवा बॅकस्टेज मध्ये कोणी पण हॉल झाडला तरी चालेल, असे संस्कार होते त्यावेळेचे. एक मी सांगू, आम्हाला असं सांगण्यात यायचं की पहिल्यांदा येऊन जो हॉल झाडतो तो सगळ्यात नशीबवान. तर आम्ही भांडायचो की मला झाडू दे, मी झाडते म्हणून. तो काळ तसा होता. आणि आमच्या एका नाटकात संजय सुरकर 2 मिनिटाची भूमिका करत होते. आणि नंतर ते मुंबईला अतिशय मोठे दिग्दर्शक झाले. म्हणजे त्या काळातली बरीचशी मंडळी नंतर पुढे गेली. संजय सुरकर आणि मी पण आम्ही नाटकात काम केलंय. ज्या मी अगोचर नाटकाचा उल्लेख केला त्याच्या संजय होता आणि खूप मित्रत्वाचे संबंध होते संजय सुरकरचे. तर असं ती स्पर्धेतनं बाहेर निघून नंतर मग आम्ही स्पर्धे व्यतिरिक्त मी नाटकं करायला लागले. म्हणजे स्पर्धे व्यतिरिक्त म्हणजे आमचं नागपूरला एक महिला समाज रामनगर एक खूप जुनं मंडळ आहे, महिला मंडळ आहे. तिथे दरवर्षी माझी आई नाटकं करायची. आईचेच गुण थोडेफार माझ्यामध्ये आले तर मी असाच वेगवेगळे ग्रुप्स बनवून नवीन नवीन काहीतरी करायचं म्हणून महिला मंडळात नाटकं करायला लागलो. नंतर मी सध्या एक पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान या संस्थेमध्ये मी आहे. तिथे मी नाट्य विभाग प्रमुखही आहे, उपाध्यक्षही आहे. तिथे दरवर्षी आमचा 3 दिवसाचा लेखिका नाट्य महोत्सव असतो. फक्त लेखिकांचा? फक्त लेखिका. काम केलेले पुरुष चालतात, दिग्दर्शक पुरुष चालतात, पण संहिता ही लेखिका पाहिजे. आणि याच गोष्टी करता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी पद्मगंधा प्रतिष्ठानला पुरस्कृत केलेलं आहे. खूप छान. ही 22 वर्ष सातत्याने फक्त वैदर्भीय लेखिकांना आम्ही व्यासपीठ दिलं आणि दरवर्षी 3 लेखिका आम्ही तयार करत गेलो. तेवढ्या दिग्दर्शक कोणी मी स्वतः कितीतरी नाटकं ते दिग्दर्शित केली आहे, माझ्या यजमानांनी केलेली आहे. पण लेखिका मात्र म्हणजे स्त्रीच पाहिजे हा त्याचा उद्देश होता. आणि नाटकाच्या वेगवेगळ्या दरवर्षी सुरू झाला. नाटका व्यतिरिक्त किंवा मला असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं असं मला नेहमी वाटतं की टिपिकल नाटकं काय करायची. म्हणून एक आम्ही 3 मैत्रिणींनी कॅलिडोस्कोप म्हणून एक वेगळा प्रकार केला, नवरसांवर आधारित, ज्याचे आमचे पूर्ण भारतभर 50 प्रयोग झाले. आणि त्याच्यामध्ये फक्त 3 जणी
तिघीच जण. फक्त तिघी जणी, नेपथ्य नाही, प्रकाश योजना नाही, बॅकग्राऊंड म्युझिक नाही. आम्ही एक निवेदन करायचं, एक गाणंवाली होती, एक ऍक्टिंगवाली होती, असं आम्ही वेगवेगळ्या गाजलेल्या नाटकातले प्रवेश घेऊन 1.5 तासाचा तो प्रयोग आम्ही करायचा. वा. अतिशय तो लोकप्रिय झाला. तुमच्या नाटकातल्या कारकिर्दीचं तुम्ही सांगितलं जे, आणि आता मी प्रत्यक्ष बघितलं तुमचं दिग्दर्शन, ते म्हणजे नागपूरला स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी हा एक मोठा उपक्रम होता आणि तो कार्यक्रम मी प्रत्यक्ष बघितला. त्याच्यात 25 कलाकारांचे जे सादरीकरण होतं त्याचं दिग्दर्शन तुम्ही केलं होतं. मग या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, संकल्पना कशी सुचली, कशी तालीम केली, सगळं सांगा ना. सुरुवात तसं पाहिलं तर 3 वर्षापूर्वी झाली. आम्ही 5 फक्त केल्या होत्या बरं. आणि त्याची संकल्पना शुभांगी बडबडे यांचीच होती. पण त्याच्यानंतर असं त्यांच्या डोक्यात आलं की आपण हे जास्त प्रमाणात करावं का. बरं. म्हणून मग मी म्हटलं किती करायच्या. मला असं वाटलं त्या म्हणतील 10 किंवा 11, त्यामुळे 25 करूया. बरं. म्हटलं बापरे, एवढ्या मोठ्या 25. तर म्हणे हो. मग त्यांनी सगळ्या लेखिकांना कामाला लावलं, पद्मगंधाच्याच, बरं. आणि सांगितलं की तुम्ही गुगलवरनं शोधून काढा की भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये कोण कोण वीरांगना आहेत की ज्यांनी आपल्या देशाकरता बलिदान दिले. आमच्या लेखिका कामाला लागल्या आणि त्यांनी शोधल्या. तो मिळत नव्हत्या 25, मग मिळाल्या आणि त्यांनी एक पात्री लिहायला सुरुवात केली. बरं, लेखिकांचं लिहिणं आणि नाटकातलं करणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. हो. प्रयोगक्षम लिहिणं हे प्रत्येक लेखिकेला जमत नाही. पण त्यांनी आपापल्या परीने मेहनत केली. ती शुभांगी त्यांकडे येत होतं, त्या माझ्याकडे पाठवत होत्या. मी नाटकाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करत गेले. पुन्हा पुन्हा लेखिका लिहून देत होत्या, पुन्हा पुन्हा मी बदल करत होते आणि अशा रीतीने आम्ही पहिल्यांदा संहितेवर खूप मेहनत घेतली आणि लेखिकांनी पण मदत केली. त्यांना जेव्हा त्यांच्या काही मर्यादा होता त्याच्यामध्ये मग मी मदत करायची आणि अशा रीतीने संहिता तयार झाल्यानंतर कलाकारांचा शोध घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की या सगळ्या वीरांगना भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या, अगदी मणिपूर, आसाम पासून तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, MP सगळीकडे, या सगळ्या तरुण होत्या. एखाद दुसरी थोडीशी वयाची होती. त्याकरता मला तरुण कलाकार शोधावे लागले. 25 शोधणं म्हणजे गंमत नाही. खूप मोठं आव्हान होतं की रिकामे पाहिजे. आजकाल बहुतेक कलाकार या नोकरी करणारे असतात, तरुण मुली सगळ्या. तरुण असतात, कोणाची लहान बाळं असतात, वेळ नसतो आणि म्हणजे काही काहींनी नाही सांगितलं की आम्हाला जमत नाही. मग एक एक करता करता अगं तू सांग असं करतात. एकमेकांच्या ओळखीने, काही माझं नाव ऐकून, माझ्यावरच्या प्रेमाखातर अशा आम्ही 25 कलाकार जमा केल्या. आणि त्याची सगळ्यात मोठी मी म्हटलं की 25चं मी कसं करू, कोणीतरी मला मदतीला पाहिजे. म्हणून आमच्याच याच्यातल्या सुनंदाताई साठे म्हणून आहेत, ज्या स्वतः लेखिका आहेत, कलाकार आहेत आणि थोड्याफार प्रमाणात दिग्दर्शनही करतात. तर त्यांनी हे घेतलं, जबाबदारी घेतली की काही मी करेन. बरं. म्हणून त्यांनी 9 सौदामिनींची जबाबदारी घेतली. पण मध्यंतरी त्यांची प्रकृती बिघडली, त्या पडल्या, पायात रॉड आला, प्लेट आली आणि त्याही वय वर्ष 80. बापरे. हा, मग त्यामुळे कसं होईल. म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या 16 करणार होती, तुमच्याही 9 मी बसवून देईन. मी नॉमिनल बसवीन, तुम्ही त्याला फायनल स्वरूप द्या. पण तसं झालं नाही. त्या 25च्या 25ही मलाच पूर्णपणे बसवावे लागल्या. त्यांची खूप इच्छा होती, त्यांना वाईटही वाटायचं की प्रभा तुला सगळं एकटीला करावं लागतंय. मी म्हटलं काही हरकत नाही, माझ्या आवडीचं काम आहे, मी हे एक काहीतरी राष्ट्रकार्य म्हणून करते, हा मला एक अभिमान वाटत होता. मी सांगते मेघना, या ज्या 25 सौदामिनींचं मी वाचलं त्याच्यातल्या मला फक्त 2 किंवा 3 माहिती होत्या. म्हणजे 22 ते 23 सौदामिनींची शौर्य गाथा मलाही माहिती नव्हती. इतका मला वाटलं की अरे आपण आपल्या देशात आहोत, या वीरांगनेच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतलाय, सुरक्षित नागरिक म्हणून आपण आहोत आणि आपल्याला काहीच माहिती नाही. तरुण मुली आपलं घरदार उद्ध्वस्त करून याच्यात उडी मारतायत.
स्वातंत्र्याच्या यज्ञ आणि कुंडात. त्या काळामध्ये त्या जेव्हा स्त्री काळामध्ये उंबरठ्या बाहेर पडत नव्हती त्या तेव्हा काळात त्यांनी एवढं आणि हा जो कार्यकाळ आहे तो 1857 ते 1947 पर्यंत. म्हणजे मी जेव्हा ते व्यासपीठावर बघत रंगमंचावर बघत होते हो. तेव्हा आम्ही चाटच झाले की यांचं एवढं साहस त्या स्त्रियांचं त्यावेळेस काय होतं राष्ट्रप्रेम आणि झोकून देण्याची वृत्ती. आणि मी म्हटलं त्यांनी त्या राष्ट्राकरता झटल्या, मी यांना रंगमंचावर उभा करण्याकरता झटली. तेवढं आपण करू. हा, कमीत कमी माझा खारीचा वाटा त्या काळात आपण असू नसू माहिती नाही, पण हे काम माझ्याकडे आलं. मी स्वतःला भाग्यवान समजते. त्या निमित्ताने त्या वीरांगनेचा मी अभ्यास केला. हे कसं असेल, तिची वेशभूषा काय असू शकेल, ती कसं बोलेल, आणि 25 जणींना वेगवेगळ्या पद्धतीने मला रंगमंचावर आणायचं होतं. मला 25 वीरांगणांमधनं प्रभा देऊस्कर डोकावू द्यायची नव्हती. हा, म्हणजे आता त्यांनी जो छळ केला इंग्रजांनी, हो, तो प्रत्येकीचा जर सारख्याच ऍक्शन दाखवल्या तर मग काय दर्शन करायला म्हणजे एक सगळ्यात मोठं आव्हान होतं. जे 4 गोष्टी कॉमन होत्या: देशाकरता झटणं, इंग्रजांनी केलेला छळ, यांनी सोसलेला अनन्वित अत्याचार, आणि सर्वस्व झोकून द्यायची तयारी. आपण ना काय करूया, म्हणजे मी ते पुस्तक पण वाचलं तुमचं, तर त्याच्यामध्ये 50 संहिता आहेत ना? हो, 50 स्त्रियांनी लिहिल्या त्या संहिता. तर त्याच्यात तुम्ही 25 निवडल्या. स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनीची कल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला होता तेव्हा आली होती. त्याचं आज प्रगटीकरण आपल्या समोर करणार आहोत, आणि तेही एशिया बुक रेकॉर्डसाठी. धन्यवाद. पुस्तक प्रकाशन सोहळा ही आनंदाची बाब आहे. मान्यवर नरेंद्रजी जिचकार, मनोज तत्ववादी, मेघना साने, शुभांगीताई, प्रभांगीताई आणि प्रभाताई यांच्या साक्षीने आपण स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी या 50 लेखिका असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न करीत आहे. पद्मगंधा लेखिकांनी यात उत्तम लेखन केले आहे. एक अनोखा अप्रतिम असा हा संग्रह इतिहासाचे पान जपून ठेवणारे संग्रही ठेवतील हा विश्वास आहे. स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी हे पुस्तक आपल्याला 3 दिवस इथेच सवलतीच्या दरात, आजच्या पुस्तकाची संकल्पना शुभांगीताईंची आहे आणि स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनींचे संयोजन हा कार्यक्रम देखील त्यांचंच एक स्वप्न आहे. आज ते स्वप्न आपल्या समोर साकार होणार आहे. हा पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानला एक आनंदाचा हे गोष्ट आहे. मेघना साने यांना मी 2 मिनिट बोलण्याची विनंती करते. नमस्कार मंडळी. प्रख्यात साहित्यिका शुभांगीताई बडबडे, त्यांचं पद्मगंधा प्रतिष्ठान आणि त्याचे सर्व कार्यकर्ते यांचं प्रथम मी अभिनंदन करते. त्यांची ही इव्हेंट एशिया बुक ऑफ रेकॉर्डला चाललेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. आता इथं अतिशय सन्मानित व्यासपीठ होतं. माननीय नरेंद्रजी जिचकार आता इथे होते. आता इथे पुस्तक प्रकाशन झालं. मनोज तत्वादी, आता आपलं उत्कृष्ट भाषण आम्हाला ऐकायला मिळालं. आपण सगळ्यांना प्रोत्साहित केलं. शंकरराव दादा जाधव, आपण तर त्यांना बॅकिंगच देत आहात. आपलंही अभिनंदन. आणि प्रभा देऊस्कर मॅडम आणि सगळी टीम, आपण हे मोठा कार्यक्रम उभा केलेला आहे. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे या 2 मिनिटात, की स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी हा जो तुम्ही विषय निवडला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, आणि त्याचं स्त्रियांनी सादरीकरण करणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. कारण स्त्रियांना आम्ही कायम अबला आहे, त्यांना पाठिंबा द्या, त्यांना पुढे आणा, ही ओरड अजूनही चालू आहे. पण स्वातंत्र्य संग्रामात जर सौदामिनी होत्या तर आज आम्ही का नाही करू शकणार? काही करतच आहोत, पण त्याची नोंदच घेतली जात नाही. तेव्हा अशी जेव्हा नोंद घेतली जाते ती इव्हेंट फार महत्त्वाची आहे, आणि सांस्कृतिक जगातली ही ऐतिहासिक इव्हेंट आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हे अतिशय महत्त्वाची आहे. दुसरं असं की जे साहित्याचा जो प्रवाह आहे त्या साहित्याच्या प्रवाहात स्वातंत्र्य संग्रामावर फार कमी लिहिलं गेलं आहे. म्हणजे काही अतिशय महत्त्वाच्या लोकांचे तुम्ही चरित्र लिहिली असतील, चरित्र लिहिलेलं आहे, परंतु कथा, कविता, कादंबरी यामध्ये स्वातंत्र्य संग्रामावर फारच कमी लिहिले गेलं आहे. स्वातंत्र्य संग्रामाचं पार्श्वभूमी घेऊन एखादी कादंबरी लिहिली अशी तुमची तुरळक उदाहरणं सापडतात एवढ्या मोठ्या साहित्याच्या प्रवाहात. किंवा कथासुद्धा का नाही लिहिलं जात? आमच्या म्हणजे गांधीजी, आपले पितामह, त्यांच्यासाठी अनेक स्त्रिया त्या दांडी सत्याग्रहात उतरल्या होत्या. मग त्यांच्यावर कथा का नाही लिहिल्या जात? तर म्हणून मी म्हणते की आजची जी इव्हेंट आहे तुमची ती खूप महत्त्वाची आहे, आणि त्याला अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
स्वातंत्र्य संग्रामातील 14वी 1857च्या स्वातंत्र्य बंडाची सुरुवात झाली. त्यात अग्रगणी असलेली झाशीची राणी, त्यात तिचा सिंहाचा वाटा होता. सर्व क्रांतिकारकांची ती आदर्श वीरांगना होती. अवघ्या 18व्या वर्षी पती निधनानंतर झाशीची संपूर्ण जबाबदारी झाशीच्या राणीने सांभाळली. अतिशय निर्भीडता, शूरता या गुणांनी इंग्रजांना तिने चळचळ कापायला लावलं. मैं मेरी झाशी नहीं दूंगी हे वाक्य इंग्रजांचा थरकाप उडवणारे ठरलं. आपल्या झाशी करता, आपल्या देशाकरता आपल्या प्राणाचं बलिदान देणारी झाशीची राणी ही सौदामिनी आपल्या पुढे साकार करते मधुरा देशपांडे. लेखिका आहे संगीता वाईकर आणि दिग्दर्शिका प्रभा देऊसकर. शाबास शाबास माझ्या सौदामिनींनो, शाबास. तरबेज झालात तुम्ही. अरे एक एक वीरांगना 10-10 सैनिकांना भारी पडेल. आणि अशा शूर महिला जर रणी ठाकल्या तर विजय हा निश्चितच. तुमच्या तलवारबाजीनं शत्रू मागे सरणारच. विश्वास ठेवा स्वतःवर. अरे तुम्ही तर झाशीची शान आहात आणि या राणी लक्ष्मीबाईची जान आहात. हर हर महादेव. कोणी इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला, म्हणजे जे काही देशासाठी करता येईल. मला म्हणजे आता तू म्हणते की 3-4 सांगू, पण माझी बोलायला लागली तर मी 25 वर किती बोलू असं वाटतं. मी खास करून 2 महाराष्ट्रातल्या सांगणार आहे. 2 जणी आहेत, या सांगली सोलापूर प्रदेशातल्या आहेत. असहकार चळवळीतल्या त्या पुढे आलेल्या आहेत. एक आहे काशीबाई हणवर आणि दुसरे आहेत लीलाताई पाटील. या दोघी अत्यंत तरुण. याच्यातली लीलाताई पाटील ही 5 महिन्याची गरोदर होती आणि तिचे पती पण या स्वातंत्र्य युद्धात काम करत होती. ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होती आणि इंग्रजांनी मार्शल लॉ लावला, त्यांनी तोडला, सगळं हे केलं आणि तिचे पती भूमिगत झाले. पण तिला पकडल्यानंतर इंग्रजांनी अनन्वित छळ केला की तू पतीचं आणि साथीदारांचं नाव सांग. ती म्हणे मी सांगणार नाही. तिचे हाल केले. तिच्या ओटीपोटावर बंदुकीच्या दस्त्यांनी वाटेल तसं मारलं. त्या कारागृहात तिचा गर्भपात झाला. 5 महिन्याचा गर्भ गळून पडला इंग्रजी त्या पोलिसांसमोर. पण तिने नाव सांगितलं नाही. ही केवढी देशाप्रती त्यांची म्हणजे भावना, देशभक्तीची म्हणजे कल्पना करू शकत नाही. आणि दुसरं मी म्हणजे मला संकोच वाटतोय बोलायला, पण मी बोलणार. कळू द्या सगळ्या प्रेक्षकांना की आपल्या वीरांगनेनी काय काय छळ सहन केला आहे. हा इतिहास सगळ्यांसमोर यायला हवा. काशीबाई हणवर अशीच केस. नवऱ्याचा पत्ता सांगावा म्हणून तिचा इतका अनन्वित छळ केला, पण तिने तोंड उघडलं नाही. तिने तोंड उघडावं म्हणून तिच्या मुक्तांगात मिरचीची पूड भरण्यात आली, तरी तिने नाव सांगितलं नाही. ती म्हणाली की 1 काशीबाई मेली, त्याच्यावरती 10 काशीबाई येतील, पण मी सांगणार नाही. ती म्हणाली की मला आता मी देहातीत झाले, हे कष्ट मला जाणवतच नाही. अशा आपल्या सौदामिनी होत्या. म्हणून आज तुझ्या माझ्यासारख्या स्त्रिया सुरक्षित आहोत या देशात. इंग्रजांच्या कुठल्याही अन्यायाला, अत्याचाराला या बळी पडल्या.
ह्या महाराष्ट्रातले. एका स्त्रीने रेडिओ केला होता त्याचंही सांग. ती जी आहे उषा मेहता, तिने गुप्त रेडिओ केंद्र सुरू केलं. महात्मा गांधींची अतिशय शिष्य होती, ती पट्टशिष्य होती. तेव्हा इंग्रजांनी पूर्ण प्रसारण माध्यमांवर आणि वर्तमानपत्रांवर बंदी आणली होती. मग आपल्या नागरिकांना कळणार कसं, संदेश कसे पोहोचवणार? उषा मेहता आणि तिचे 5 सहकारी होते. त्यांनी गुप्त रेडिओ केंद्र सुरू केलं आणि ते प्रत्येक वेळा आपली जागा बदलायचे, इंग्रजांची कुठे नजर पडू नये म्हणून. आणि महात्मा गांधीचे संदेश, मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकून लोकांमध्ये देशभक्तीची भावना उद्दीपित करायची. खूप मोठं काम केलं ते. तिचं ट्रान्समीटर त्या पोलिसांनी येऊन तोडलं, वायरी तोडल्या, तिला पकडलं, तिच्यावर छळ झाला, पण नंतर तिची सुटका झाली. अशी ही उषा मेहता. मला आणखीन एक सांगायला आवडेल, नीरा आर्य. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या विचारांनी खूप प्रेरित झाली होती. तिचा नवरा होता CID इन्स्पेक्टर ब्रिटिशांच्या काळात. एक दिवस ती रात्री झोपली असताना तिला 2 माणसांचं बोलणं ऐकू आलं. त्यात तिला लक्षात आलं की तिचा नवरा दुसऱ्या माणसाला सांगतोय की नेताजींचा वध कसा करायचा, प्लॅन करत होते ते, आणि त्याचा खून करायचा ही ऐकते. आणि नेताजींना सर्वस्व मानणारी नीरा आर्य ती आपल्या घरात स्वतःच्या नवऱ्याची हत्या करते, नेताजींच्या जीवाला धोका असू नये म्हणून. आणि त्याकरता तिला अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा होती. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, या नेताजी सुभाषचंद्र बोसच्या वाक्याने अनेक देशभक्त पेटून उठले होते. नेताजींकरता, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे याकरता अनेकांनी या स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात स्वतःची आहुती दिली. एकच ध्येय समोर होतं, भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. अशीच एक तेजस्वी सौदामिनी, जिने नेताजींचं आयुष्य सुरक्षित राहावं म्हणून प्रत्यक्ष आपल्या पतीची हत्या केली. त्याकरता अंदमानात काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगली ती तेजस्वी शलाका म्हणजेच नीरा आर्य. वर्षा कौशिक यांच्या प्रगल्भ लेखणीतून शब्दबद्ध झालेली ही संहिता दिग्दर्शित केली प्रभा देऊसकर यांनी, आणि आपल्या समोर ही सौदामिनीच्या रूपात सादर करते वैदेही चौरे. मी माझे कान टवकारले तर मला 2 व्यक्तींच्या बोलण्याचा आवाज आला. माझे पतिदेव त्या व्यक्तीच्या दिशेने जात होते. त्यातला एक व्यक्ती माझ्या पतिदेवांना म्हणाला, आमा के तुम्हार एक तो महत्वपूर्ण काम देछो, तुम्हार सुभाष चंद्र बोसेर खून करतो उभे. हे वाक्य ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या पतिदेवांनी या वाक्यावर काय उत्तर दिलं असेल तर ते म्हणालेत, होय, हे महत्वपूर्ण काम मीच करणार, कारण त्याशिवाय आझाद हिंद सेनेच्या या सगळ्या कारवाया थांबणार नाहीत ना. काय माझेच पतिदेव सुभाषजींच्या जीवावर उठले? हे ऐकताच मी कुठलेही पाऊल उचलणार तेवढ्यातच माझा भाऊ धावतच माझ्याकडे आला. ताई ताई, तुझ्या पतिदेवांनी आज सुभाषचंद्रांवर गोळी झाडली आहे आणि ती गोळी त्यांना न लागता त्यांच्या ड्रायव्हरला लागली, त्यामुळे सुभाषचंद्र बोस बचावले आहेत ग. काय म्हणालास? मी पतिव्रता स्त्री असूनही कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हते, कारण एकीकडे माझं सौभाग्य होतं तर दुसरीकडे नेताजी. परंतु स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून मी एक
कठोर निर्णय घेतला. CID इन्स्पेक्टर श्रीकांत दास म्हणजेच माझे पतिदेव यांचा मी खून केला. तुम्हाला नेताजींना मारता येणार नाही. ती भोगते तिथे सुद्धा अनन्वित छळ तिचे केलेले आहेत. मला खरंच संकोच होतोय ते बोलायला, मी तो नाही सांगत, पण तेही तिने सहन केलं. तिची सुटका झाली. अशा कितीतरी आहे. 14 वर्षाची सुनीती चौधरी तिने इंग्रजी अधिकाऱ्याची गोळ्या मारून हत्या केली. हो, आणि ते तर साहस, म्हणजे 14 त्यावेळी वर्षाची लोक मुलगी. सगळे अवाक झाले असतील. म्हणजे 14 वर्षाच्या त्या मुलीने इतक्या मोठ्या ऑफिसरचा खून करायचा, तर म्हणजे इंग्रजांबद्दल प्रचंड राग मनात होताच, पण एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याचा तिथे जाऊन खून करणं हे एवढं मोठं धाडस तिने केलं, नाही का? केवळ देशाकरता, हा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं याकरता त्या चिमुरडीनी एवढं मोठं धाडस केलं. अगदी योग्य शब्द वापरलास तू, धाडसच होतं ते. पण मग तर इंग्रज अधिकाऱ्यांचा अपमानच झाला, म्हणजे मग त्यांनी तर किती मोठी शिक्षा केली असेल. तिला शिक्षा झाली, भरपूर शिक्षा झाली. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ती सुटली शिक्षा भोगल्यानंतर. पण 14 वर्षाची मुलगी शिक्षा भोगते, तिचं काय मनोधैर्य असेल, तिच्या आईवडिलांची काय शिकवण असेल, हे याच्यातून आपल्याला कळतं. सुनीती चौधरी एक क्रांतिकारी जन्म 22 मे 1917, वंगभूमी बंगाल येथील कोमिला या गावचा. ब्रिटिश राजवटीतील जुलमी न्यायदंडाधिकारी GB स्टीव्हन्स यांच्या कार्यालयात घुसून त्यांचीच गोळ्या घालून हत्या केली. त्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. आणि त्यावेळेला सुनीती चौधरींचे वय होते अवघे 14 वर्षे. मी माझ्या या मातेला नेहमी विचारते, हे भारत माता, तू मला आपल्या हृदयाशी कवटाळून घेतला आहेस ना? हो, मला याची खात्री आहे. किशोर वयात कृष्णाने कंसाचा वध केला, तो तुला प्रिय झाला. अभिमन्यूने सुद्धा किशोर वयातच पराक्रम गाजवला, तो तुझा पराक्रमी पुत्र म्हणून ओळखला जातो. आणि मी सुद्धा अवघ्या 14व्या वर्षी अबोध कोवळ्या वयात एका क्रूर अधिकाऱ्याचा वध केलाय. माझ्या मातृभूमीला छळणाऱ्या त्या नराधमाला मी मारलंय. नक्कीच मी तुझ्या कुशीत चिरनिद्रा घे. मॅजिस्ट्रेटच्या बंगल्यासमोर एक गाडी थांबली. त्यातून 2 किशोरी हसत हसत उतरल्या. थंडीचा बचाव करण्यासाठी अंगावरनं रेशमी वस्त्र ओढलं होतं. मॅजिस्ट्रेटला स्विमिंग क्लब मध्ये आमंत्रित केलं होतं. त्या स्लीपवर सही घेण्यासाठी त्या आल्या होत्या. एकदमच मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये बोलल्या. सर साइन पेन आहे. जसे स्टीवन सही करण्यासाठी झुकले, त्या क्षणी बंदुकीतून गोळीबार त्यांच्यावर झाला. अधिकाऱ्याने डोळे बंद व्हायच्यात कोण आहे म्हणून बघितले. त्याच मुली होत्या सुनीती चौधरी आणि शांती सुधा घोष. रेशमी वस्त्रात बंदूक लपवून त्या आल्या होत्या आणि स्टीवनला बेसावट ठेवून त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला. हो, त्या सेट बद्दल आपण विजयजींची मुलाखत घेऊयाच. हो, विजयजी, स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी या कार्यक्रमाचा सेट आपण बनवून घेतला होता, तर त्याची संकल्पना काय होती? संकल्पना म्हणजे असं कुठलंही सेट डिझाईन जरी असलं तरी ते सजेस्टिव्हच असावं लागतं. सजेस्टिव्ह म्हणजे जे काही तुम्ही सेटवरती कराल त्याच्यातून तुम्ही जे सजेशन लोकांना द्याल तेच महत्त्वाचं असतं. पण मुळात सेटची जी अरेंजमेंट असते ती त्या दिग्दर्शकाची असते. त्याला कसं दिग्दर्शन करायचं आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्याच्यामुळे साधारणपणे आमची चर्चा, पहिली जी चर्चा असते ती दिग्दर्शकाशीच होते आणि त्याला काय पाहिजे आहे हे समजून घेतल्यानंतर बाकीचं जे त्याला अवतीभोवती आम्ही निर्माण करतो
ते सजेस्टिव्ह पद्धतीने निर्माण करतो. जसं आता या सेटिंगमध्ये आम्ही कल्पना वापरली की हे सगळं जुन्या पद्धतीचं आहे, जुन्या काळात झालेलं आहे, हे दाखवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर आम्ही कल्पना केली की मागे जर एक किल्ल्याचं चित्र तयार केलं तर ते किल्ल्याचं चित्र हे सूचनात्मक राहील. ते लोकांना ते पाहून असं वाटेल की हे जुन्या काळातलं आहे, म्हणून एक चित्र तयार केलं आम्ही. काय A3 साईजवरती एक चित्र 10-15 मिनिटात तयार केलं आणि ते स्कॅन करून मग त्याचं मोठं चित्र तयार करून आम्ही सेटवरती लावलं. पण हा एक भाग झाला. या पूर्ण कार्यक्रमामध्ये निर्णया काळातल्या स्त्रिया होत्या आणि त्यांचं काम, त्यांची जे कर्तबगारी होती ती त्याच्यात दाखवलेली होती. हे दाखवण्यासाठी आम्ही एक पद्धत तयार केली की पहिल्यांदा इथे भगवा ध्वज दाखवला, त्याच्यानंतरच्या प्रयोगामध्ये तिरंगा ध्वज दाखवला आणि भगवा, एका बाजूला भगवा आणि एका बाजूला तिरंगा असे दोन्ही ध्वज दाखवले. आणि नंतर मग फक्त भगवा ध्वज दाखवण्याच्या ऐवजी फक्त तिरंगा दाखवला, म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आपण दाखवलं. अशा रीतीची अरेंजमेंट त्याच्यावरती केलेली होती. तर मागच्या बाजूला एका किल्ल्याचं चित्र आणि त्याच्या समोर ध्वजांची अरेंजमेंट, हे जे सजेशन आहे या सजेशनातून हे स्टेजचं डिझाईन तयार झालेलं होतं आणि ते त्या दिग्दर्शकाला आवडलेलं होतं, म्हणून आम्ही ते समोर केलं. एवढा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर मला हेही सांगा की तुम्ही तालमी कुठे घेतल्या एवढ्या मुलींच्या, आणि तालमीत सगळ्यांनी सहकार्य केलं का तुम्हाला? एवढ्या महिलांच्या समस्याही खूप असतील. तालमी करता देऊसकरांच्या घरचा हॉल होता. बरं. आणि हॉल म्हणजे किती होता, म्हणजे मला तर असं वाटतं की 5x4 जागा होती फक्त. आणि एक साधारणतः सादरीकरण 15 मिनिटाची आम्ही मर्यादा ठेवली होती. पण एका व्यक्तिरेखेला शिकवायला रोज मला 1 तास लागायचा, रोज 1 तास. मी टाइम टेबल केला होता. दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या तालमी सुरू व्हायच्या, त्या रात्री 9 वाजेपर्यंत. बापरे. आणि मला इतकं छान सहकार्य केलं कलाकारांनी, जे नागपूरच्या रंगभूमीला नवीन आहे. वेळा पाळल्या गेल्या. 12 म्हणजे 12ला ती कलाकार यायची, 1 वाजायच्या आधी 5 मिनिटं दुसरी कलाकार येऊन बसलेली असायची. तिला म्हणायची थांब थोड्या वेळ. असं करत करत आणि येणार आपल्याकडे येत आहेत मुलीबाई, थकून येतात, कोणी कॉलेजमधनं येतात, कोणी ऑफिसमधनं. सगळ्यांची खाण्यापिण्याची माझ्या परीने मी सोय करत होते. म्हणजे माझ्या हाताशी कोणी नाही. स्वयंपाकघरात कॉफी करायला गेले की म्हणायची तुम्ही सुरू करा. सांगायची अगं नाही हे वाक्य असं नाही, वरची पट्टी घे, किडून सांगायची. पण खंड पडू दिला नाही. आणि हे अखंड म्हणजे 14 मिनिटची फॅक्टरी माझ्याकडे गेले कित्येक दिवस नाही महिने सुरू होती. छान. पण या तरुण मुली होत्या, कोणाची मुलं लहान असतील, कोणी नोकऱ्या करत असतील. अगदी प्रश्नच नाही. अडचणी पण खूप आल्या. शेवटी 4 कलाकार मला बदलावे लागले. का? एकीला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आला, तिचं ऑपरेशन होतं. दुसरीची महत्वाची मीटिंग होती शाळेची, तिला पुण्याला जावं लागलं. ती म्हणाली मी काम करू शकत नाही. एकीला आणखीन अडचण आली. अशा 4 कलाकार मला बदलावे लागले. मी कुठेही रंगमंचावर नव्हते. मी एक कायम मनाशी ठरवलं होतं की अगदी इमर्जन्सी आली, मी त्या वयाला शोभले नाही तरी तिच्या जागी मी उभी राहीन. पण मी एकीच्या जागी उभी राहू शकणार, बाकीच्या 3चं काय? रोज मी त्या नटराजाला प्रार्थना करायची की का माझी तू इतकी परीक्षा बघतोय, सोडव रे बाबा असं. पण रंगदेवतेची कृपा होती. अडचणी सुटत गेल्या, प्रयोग चांगले होत गेले आणि शेवटी त्याचं फळही आम्हाला मिळालं. मला प्रयोग म्हणजे काही साधा सुद्धा नव्हता. हो. तिकीट शो एकच प्रयोग केला, नंतर दुसरा चांगला करूया, परवाचा चांगला करू असं नव्हतं. नाही. तर हा जो होता तो एशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी होता. त्यामुळे तुम्हाला तिथे कुठेही चूक नव्हती करायची. सादरीकरण उत्तम करायचं होतं, सेट उत्तम, लाईट उत्तम. लाईट्स सुद्धा चांगलेच होते, प्रकाश योजना सुद्धा होती. हो, लाईट्स, बॅकग्राऊंड म्युझिक होतं, माझा मेकअप वाला होता. आणि या सगळ्या माझ्या प्रोजेक्टमध्ये जरी दिग्दर्शक म्हणून माझं नाव समोर असलं, सुनंदा साठेंचं सहकार्य, मनोधैर्य मला खूप मिळत होतं. आणि माझ्या पद्मगंधाच्या संपूर्ण टीमनी मला खूप खूप मदत केली. म्हणजे त्यांच्या मदतीशिवाय किंवा शुभांगीताई भडभडेंच्या मॉरल सपोर्ट शिवाय मी काहीही करू शकले नसते. ओपनिंग बॅट्समन तुमचे शुभांगीताई भडभडे, हो, एक विख्यात साहित्यिक. अगदी प्रश्नच नाही. त्यांच्या संकल्पनेतून आलेला हा प्रयोग
आणि त्यांचंही वय मी उलट सांगू शकते 28. त्या 8वर 2 आहेत, पण मी त्यांचं वय 28 म्हणते. आणि कायम त्या उत्साह देणारी माझी मैत्रीण आहे. त्यांचा फोन आला की एक नवीन ऊर्जा मिळायची की नाही काहीतरी करायचंय. आणि प्रत्येक अडचणींवर मात करत करत जेव्हा यश आम्हाला मिळालं तेव्हा आमच्या डोळ्यातून अगदी आनंदाश्रू घरघर वाहिले. रंगभूमीवर सगळ्या प्रेक्षकांनी ते पाहिले. हो, म्हणजे मुलाखतीच्या शेवटी आपण तो क्षण जो चित्रित केला आहे तो आपण रसिक प्रेक्षकांना दाखवू. अगदी जरूर त्यामुळे तुम्हाला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाल्याचं सर्टिफिकेट मिळालं तेव्हा तुमची अवस्था काय झाली होती? खूप म्हणजे तो क्षण आठवून आताही मला खूप असं गदगदून येत आहे. मॅक्झिमम फिमेल फ्रीडम फायटर्स लाईफ पोर्ट्रेट इन अ प्ले या क्लेमसाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे मी डॉक्टर मनोज तत्वादी पद्मगंधा प्रतिष्ठानला हा अटेम्प्ट सक्सेसफुल झाला याची सार्वजनिक घोषणा करत आहे. तर अत्यंत आनंदाचा भाग, अभिमानाचा भाग, पद्मगंधा प्रतिष्ठानला त्यांचे पूर्ण मानचिन्ह आणि हे चिन्ह द्यायला मी आसावरी काही आहे का समोर? हां, 1 मिनिट. हे मॅडम, अतिशय असामान्य असा आणि अभिमानाचा असा क्षण आहे हा आपल्या नागपूरकरांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं ते जोपर्यंत देतात हे आपल्या पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानला हा सन्मान तोपर्यंत टाळ्यांचा गजर करत राहावा अशी माझी मनोमन विनंती आहे आपल्या सर्वांना. अविस्मरणीय क्षण आहे हा अगदी सगळ्या नागपूरकरांसाठी. मान सन्मान काय काय सांगायला बघायला पाहिजे त्यांचा. ते नागपुरातली पहिली एकमेव संस्था आहे की जिने पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान जिने आराधे आपलं नाव नोंदवलं आहे. अतिशय गौरवाची. आणि आता आमचा प्रयत्न असा राहील की प्रभाताईला झोप येणार नाही तोपर्यंत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही नक्कीच जाऊ आम्ही तिथपर्यंत. आणि डॉक्टर मनोज तत्ववादी सन्मानाने शुभांगीताईंच्या सोबत मेडल्स दिलेला आहे, सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि कॅप पण दिलेली आहे. एक पेन आहे साहित्यिकांसाठी. लिहित राहा, लिहित्या राहा, हातांना चालना द्या, विचारांना चालना द्या. आणि हा संदेश ते देऊन राहिले आहेत आपल्याला सगळ्यांना. अतिशय आनंदाची बाब आहे ही. असा प्रयत्न करणं आणि याच्यासाठी सातत्याने शुभांगीताईंनी जे प्रयत्न केले आहेत त्याला तर तोडच नाही आहे. अतिशय महत्त्वाची बाब आहे ही की अशासाठी म्हणजे शुभांगीताईंनी हे प्रयत्न जे सातत्याने चालू ठेवले त्याच्यासाठी तर त्यांचा हार्ट्स ऑफ. त्यांचं कौतुक कशाला. आपल्याला असं खूप म्हणजे त्यांच्याकडे बघून अतिशय प्रेरणा व्हायला हवी आहे की आपणही असं सातत्य आपल्या कामामध्ये ठेवलंच पाहिजे. की इतक्या महिन्यांची मेहनत माझी कामास आली. आणि हे सगळं श्रेय माझं एकटी नाहीये, त्या नटराजाची कृपा होती म्हणून मी करू शकले हे मी वारंवार नमूद करते. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आपण ई प्रसारणला ही मुलाखत दिल्याबद्दल. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एखादा कार्यक्रम जातो त्याच्या संबंधी आता रसिकांना माहिती मिळाली. आणि आपण तो विदर्भाच्या लोकांनी म्हणजे नागपूरकरांनी, सगळ्या तुमच्या कलाकार नागपूरच्या होत्या, दिग्दर्शक लेखिका सगळ्या नागपूरच्या होत्या.
बरोबर आहे. आणि नागपूरच्या शिरोपीठात एक मोरपीस खोवलं गेलं म्हणायचं. मोठीच तुम्ही इथे बोलून आम्हाला बोलतं केलं. आणि याच्या मागची जी कथा होती पूर्ण उपक्रमाच्या मागची ती लोकांसमोर जाते, याचा खरंच आनंद आहे, अभिमान आहे. आणि आणखी मला एकच वाक्य बोलते की ह्या उपक्रमामध्ये 99% महिलांचा सहभाग आहे. खरंच खरंच त्या सर्व महिलांचं अभिनंदन ज्यांनी सादरीकरण केलं आणि त्या सर्व लेखिकांचं अभिनंदन ज्यांनी संहिता लिहिल्या, नाही का? बरोबर आहे. हो, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. झनक झनक झन झंकारिता अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण